नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे मुगाचे कुरकुरीत असे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे. कमी साहित्याचा वापर करून झटपट होणारे हे मुगाचे भजे एकदा तरी बनवून बघा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये या पद्धतीने कुरकुरीत असे भजे बनवून बघा. गरमागरम खायला खूपच चविष्ट असे लागतात. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण मुगाची सालीची डाळ घेतली आहे. तिला रात्रभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घ्या. भिजून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. मुगाची डाळ जितकी व्यवस्थित भिजल्या जाते तितके मुगाचे भजे व्यवस्थित होता आणि खायला पण चविष्ट असे लागतात. या पद्धतीने व्यवस्थित भिजून घ्या. भिजून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. एका चाळणीमध्ये व्यवस्थित निचरून घ्या. निचरल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही मुगाची सालीची डाळ टाकून घेऊया. गरजेनुसार हिरव्या मिरच्या टाकून घेऊया किंवा वाळलेल्या लाल मिरच्या वापरल्या तरी हे भजे खायला चविष्ट असे लागतात. त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण घालूया, जिरं घालूया, अद्रकचा तुकडा टाकूया व याचं झाकण लावून व्यवस्थित दळून घेऊया. दळताना जास्त बारीक पण दळू नका आणि जाडसर पण दळू नका. मीडियम असं मिश्रण दळा. या पद्धतीने सर्व मिश्रणात आपण दळून घेऊया. एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही आवर्जून मुगाच्या भज्यांमध्ये जास्त घाला. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, हळद पावडर टाकूया, अगदी चिमूटभर सोड्या खार टाकूया. त्याच्यावर थोडंसं अर्धसं लिंबू पिळूया, जेणेकरून आपले भजे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतील आणि तेल हे अजिबात भज्यांमध्ये राहणार नाही आणि खायला पण चविष्ट असे लागतील. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेलाला कडकडीत असं गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर आता हे मुगाचे भजे आपण हाताच्या साह्याने तेलामध्ये टाकूया आणि त्याला व्यवस्थित तळून घेऊया. या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे भजे बनवू शकता. लगेच तेलामध्ये झाऱ्या घालू नका. पूर्णपणे तळल्यानंतर झाऱ्या घाला, म्हणजे ते भजे खालून वरून व्यवस्थित तळल्या जातात. त्याच्यावरचे बबुल्स कमी झाले का समजायचं आपले मुगाचे भजे व्यवस्थित तळताय. आता त्याला खालीवर करून घेऊया. दोन्ही पण बाजूने आपले मुगाचे भजे व्यवस्थित तळले. त्यांना आता काढून घेऊया आणि या पद्धतीने सर्व मुगाचे भजे तळून घेऊया. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले सर्व मुगाचे भजे तळून झाले. तुम्ही हे भजे सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरवी चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे. त्या पद्धतीने चटणी बनवून घ्या आणि असे भजे गरमागरम खायला खूपच चविष्ट लागतात. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व या पद्धतीने गरमागरम पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुगाचे भजे एकदा तरी बनवून बघा. कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत तयार केलेले हे मुगाचे भजे खायला खूपच चविष्ट असे लागतात. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.